माहूर किनवट महामार्गावर नखेगाव फाट्याजवळ एसटी बसने सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात वाहकासह 19 प्रवासी जखमी झाले आहेत। सर्व जखमींना उपचाराकरिता तातडीने माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। बुधवारी सकाळी 11:15 वाजता माहूरपासून 5 किलोमीटर अंतरावरील नखेगाव फाट्याजवळ किनवट औरंगाबाद एसटी बस क्रमांक MH20 BL 3134 ने समोरील ट्रकला क्रमांक TS 1 UL 1799 पाठीमागून धडक दिल्याने बसच्या पुढील दोन्ही काचा फुटल्या आहेत। जखमींवर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर VN भोसले, डॉक्टर अभिजित अंबेकर यांनी उपचार केलेत। आगार प्रमुख VT दुतमल, स्थानक प्रमुख VN जावळे, प्रवीण पाईकराव, DS कोकणे, देशमुख, करपे, प्रभारक RG पाटील यांनी भेट देऊन जखमी प्रवाशांना प्रत्येकी 500 रुपये आर्थिक मदत दिली आहे। अपघातात वाहकासह एकूण 19 प्रवासी जखमी झाले आहेत। एका गरोदर महिलेवर उपचार सुरू असून बाकी जखमींवर प्राथमिक इलाज केल्याने नंतर त्यांना सुटी देण्यात आल्याची माहिती डॉक्टर भोसले यांनी दिली। धुळीमुळे वाहन न दिसल्याने सदर अपघात झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। संजय घोगरेसह अनवर खिकची, विदर्भ न्यूज, माहूर।